कलियुगामध्ये दोन साधनं चांगली सांगितलेली आहेत. अन्नदान आणि नामस्मरण. कशासाठी? कृतायुगामध्ये आत्मोपासना होती. जीवनामध्ये तुम्हाला काही जरी नाही घडलं तरी शास्त्र काय सांगते, कृतायुगामध्ये आत्मोपासना होती तेव्हा माणसाचा प्राणवायू अस्थिमध्ये जाऊन बसत होता. त्रेतायुगामध्ये भक्तिज्ञान होतं तेव्हा माणसाचा प्राणवायू माणसामध्ये जाऊन बसतो. माणसाचं मांस आटलं की प्राण जात होता. द्वापार युगामध्ये रक्तामध्ये प्राणवायू होता. रक्त आटलं की माणूस मरत होता. आता कलियुगामध्ये श्वासोमय प्राण आहे. श्वास बंद झाला की त्यासाठी आत्मोपासना, भक्ती, यज्ञादी क्रिया या सगळ्यापेक्षा कलियुगामध्ये अन्नदान आणि नामस्मरण हे सर्वात साधन सोपं संत महंतांनी अनेक शास्त्रांनी सांगितलेलं हे आहे. ज्याच्या जीवनामध्ये गुरुचा अनुभव, गुरुचे अनुग्रह, गुरुचा उपदेश, गुरुची सेवा आयुष्यात घडली नाही त्यास धिकार असो, धिकार असो, धिकार असो 4 वेळेस म्हटलेलं आहे. तर मनुष्य जीवन हे कृतार्थ कशाने होत असते? तर मनुष्य जीवन कृतार्थ होण्यासाठी भगवंताने भागवतामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणादी वर्णन करून सांगतात. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. मनुष्य जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्याला काहीतरी म्हणजे महत्व कार्य करायचंच असेल तर ते गुरुच्या उपदेशाची अत्यंत आवश्यकता आहे. शास्त्र सांगते, शास्त्र वाचिशी तरी शास्त्रिक होशी, परी गुरु भक्त न होशी प्राणिया. पुराण वाचिशी तरी पुराणिक होशी, परी गुरुभक्त न होशी प्राणिया. माझ्या वडिलांनी आपल्या वहीमध्ये असं लिहून ठेवलंय की मंदिराच्या घुमटामध्ये 1 क्विंटल सोनं मी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 2 वाजता ठेवलंय असं लिहिलंय. मला त्याच्यामध्ये एकही गुण सापडला नाही. मी मंदिर पाडून टाकलंय. मला याच्यातलं सांगा, हे नेमकं काढून द्या. त्यांनी सांगितलं 100% धन तुला काढून देतो, मात्र माझं एक ऐकावं लागेल. त्यांनी सांगितलं सांगा. कारण सद्गुरूचं वचन महान श्रेष्ठ आहे. आपण गुरुवाक्य, मंत्रमूलम गुरुवाक्य म्हटलंय. सद्गुरूचं वाक्य हे श्रेष्ठ मानलं जातं. त्यांनी सांगितलं महाराज वरवर झेलीन तुमचे वचने, असा मी संकल्प केला. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार. म्हणले असं कर, पूर्वी जसं मंदिर होतं त्याच स्थितीमध्ये मला बांधून टाक. म्हणजे महाराज आता माझा खूप खर्च झालाय आणि मी आता कसं बांधू? बांधण्यासाठी खर्च लागते. म्हणले शेकड्या 5चे काढ की 10चे काढ, पण मंदिर बांधून काढ तर तुला सोनं मिळेल. त्यांनी गुरुचं वाक्य ऐकलं. काही कोणाकडून उदारी उसने घेतले आणि जवळजवळ 6 महिन्यामध्ये पूर्ण मंदिर बांधकाम झालं. आणि तो अजून त्या सद्गुरूकडे गेला, संत महात्म्याकडे गेला. महाराज मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय, आता काढून द्या. त्यांनी सांगितलं हो, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी स्वतः तुझ्या घरी येईल आणि त्या दिवशी तुला मी सोनं काढून देईन. महाराज सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी गेले. सर्व साहित्य घेतलं. म्हणले पूजा वगैरे नारळाचं साहित्य घ्या आणि चला, कोदळ घ्या, टोपलं घ्या, सगळं साहित्य घ्या, मी तुम्हाला तुमचं सोनं काढून देतो. आणि दुपारी 2 वाजता त्या घुमटाची सावली शेतामध्ये जिथं पडली होती त्या घुमटापाशी जाऊन, सावलीपाशी जाऊन महाराज उभे राहिले. इकडे या म्हणले, कोदळ ठोपलं जे काय असेल ते घेऊन या आणि तो खोदायला सुरुवात करा. महाराज 2 फूट खाली गेल्याबरोबर 1 क्विंटल सोन्याची लादी लागली आणि त्या सोन्याची प्राप्ती झाली. विचार करा, सोनं होतं की नाही? होतं, पण सापडलं का? नाही. जसं आपल्याच ठिकाणी असलेलं निजात्म हेतूचं जे सोनं आहे ते साधण्यासाठी कोण्यातरी संताकडे, कोण्यातरी गुरुकडे जाण्यासाठी जावावंच लागते. तेव्हा आपल्याला आत्मदर्शनाची गोष्ट प्राप्त होते. माझ्या वडिलांनी आपल्या वहीमध्ये असं लिहून ठेवलंय की मंदिराच्या घुमटामध्ये 1 क्विंटल सोनं मी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 2 वाजता ठेवलंय असं लिहिलंय. मला त्याच्यामध्ये एकही गुण सापडला नाही. मी मंदिर पाडून टाकलंय. मला याच्यातलं सांगा.
हे नेमकं काढून द्या. त्यांनी सांगितलं 100% धन तुला काढून देतो, मात्र माझं एक ऐकावं लागेल. त्यांनी सांगितलं सांगा. कारण सद्गुरूचं वचन महान श्रेष्ठ आहे. आपण गुरुवाक्य मंत्रमूलम गुरुवाक्य म्हटलंय. सद्गुरूचं वाक्य हे श्रेष्ठ मानलं जातं. त्यांनी सांगितलं महाराज वरवर झेलीनं तुमचे वचने असा मी संकल्प केला. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार. म्हणले असं कर, पूर्वी जसं मंदिर होतं त्याच स्थितीमध्ये मला बांधून टाक. म्हणजे महाराज आता माझा खूप खर्च झालाय आणि मी आता कसं बांधू, बांधण्यासाठी खर्च लागते. म्हणले शेकड्या 5चे काढ की 10चे काढ, पण मंदिर बांधून काढ तर तुला सोनं मिळेल. त्यांनी गुरुचं वाक्य ऐकलं. काही कोणाकडून उदारी उसने घेतले आणि जवळजवळ 6 महिन्यामध्ये पूर्ण मंदिर बांधकाम झालं. आणि तो अजून त्या सद्गुरूकडे गेला, संत महात्म्याकडे गेला. महाराज मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय, आता काढून द्या. त्याने सांगितलं हो, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी स्वतः तुझ्या घरी येईल आणि त्या दिवशी तुला मी सोनं काढून देईन. महाराज सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी गेले, सर्व साहित्य घेतलं. म्हणले पूजा वगैरे नारळाचं साहित्य घ्या आणि चला, कोदळ घ्या, टोपलं घ्या, सगळं साहित्य घ्या, मी तुम्हाला तुमचं सोनं काढून देतो. आणि दुपारी 2 वाजता त्या घुमटाची सावली शेतामध्ये जिथं पडली होती त्या घुमटापाशी जाऊन, सावलीपाशी जाऊन महाराज उभे राहिले. इकडे म्हणले कोदळ ठोपलं जे काय असेल ते घेऊन या आणि इथं खोदायला सुरुवात करा. महाराज 2 फूट खाली गेल्याबरोबर 1 क्विंटल सोन्याची लादी लागली आणि त्या सोन्याची प्राप्ती झाली. विचार करा, सोनं होतं की नाही? होतं, पण सापडलं का? नाही. जसं आपल्याच ठिकाणी असलेलं निजात्म हेतूचं जे सोनं आहे ते साधण्यासाठी कोण्यातरी संताकडे, कोण्यातरी गुरुकडे जाण्यासाठी जावावंच लागते. तेव्हा आपल्याला आत्मदर्शनाची गोष्ट प्राप्त होते. जाणते न गुरु भजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळशंचनी सहजे शाखा पल्लव संतोषते. सर्वात काय श्रेष्ठ आहे तर सद्गुरूची भक्ती श्रेष्ठ आहे. इतर अनंत देवता जगतामध्ये आहेत, परंतु त्या देवतेचं भजन केल्याच्या नंतर काय मिळतं? राज्यपद, धनसंपत्ती, धनलक्ष्मी. आज लक्ष्मीचा सण आहे ना. या ज्या देवता आहेत ते काय देतात? धनसंपत्ती देतात, राज्यपद देतात, इंद्राधिक स्वर्गाधिक असणारी पद प्राप्ती होते. मात्र जो पुण्याची पावटी सरे तो इंद्रपदाची ओठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या देवता भक्तीने तुम्हा आम्हाला इंद्राधिक पदे प्राप्त होतात, अनंत काही पुण्य प्राप्त होतही. परंतु महाराज सांगतात या दुःखाच्या खाईतून, या अनंत 184च्या बंधनातून तुम्हा आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तुम्हा आम्हाला याची मुक्ती मिळायची असेल, त्या निरालंब सृष्टीचा जो परमात्मा आहे, मोक्षपदाचा जो कोणी अधिकारी आहे, त्या मोक्षपदाच्या अधिकाऱ्याची जर तुम्हा आम्हाला भेट घ्यायची असेल तर सद्गुरूचं चिंतन, सद्गुरूचं भजन अत्यंत श्रेष्ठ आहे. जाणते न गुरु भजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळशंचनी सहजे शाखा पल्लव संतोषते. सर्वात काय श्रेष्ठ आहे तर सद्गुरूची भक्ती श्रेष्ठ आहे. इतर अनंत देवता जगतामध्ये आहेत, परंतु त्या देवतेचं भजन केल्याच्या नंतर काय मिळतं? राज्यपद, धनसंपत्ती, धनलक्ष्मी. आज लक्ष्मीचा सण आहे ना. या ज्या देवता आहेत ते काय देतात? धनसंपत्ती देतात, राज्यपद देतात, इंद्राधिक स्वर्गाधिक असणारी पद प्राप्ती होते. मात्र जो पुण्याची पावटी सरे तो इंद्रपदाची ओठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या देवता भक्तीने तुम्हा आम्हाला इंद्राधिक पदे प्राप्त होतात, अनंत काही पुण्य प्राप्त होतही. परंतु महाराज सांगतात या दुःखाच्या खाईतून, या अनंत 184च्या बंधनातून तुम्हा आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तुम्हा आम्हाला याची मुक्ती मिळायची असेल, त्या निरालंब सृष्टीचा जो परमात्मा आहे, मोक्षपदाचा जो कोणी अधिकारी आहे, त्या मोक्षपदाच्या अधिकाऱ्याची जर तुम्हा आम्हाला भेट घ्यायची असेल तर सद्गुरूचं चिंतन, सद्गुरूचं भजन अत्यंत श्रेष्ठ आहे.